स्तन कर्करोगाच्या पुनरावृत्तीबाबत महत्त्वाचे संशोधन. टाटा रुग्णालयातील संशोधकांना यश. जनुकामधील उत्परिवर्तन आणि DNA दुरुस्तीच्या यंत्रणेतील बिघाडीमुळे स्तनाच्या कर्करोगाची पुनरावृत्ती होते असे संशोधन झाले. दरवर्षी भारतात 1,80,000 रुग्ण असतात. 50 ते 60% महिलांच्या स्तनाच्या पेशीमध्ये एस्ट्रोजन रिसेप्टर नावाचे प्रथिन सापडते. त्याच्या प्रतिकारासाठी रुग्णावर एंडोक्राईन उपचार केले जातात. टॅमॉक्सिफेन किंवा ॲरोमॅटेस इनहिबिटर यासारखी औषधी दिली जातात. परंतु 25% रुग्णात या औषधांचा विरोध करणारी प्रतिकारशक्ती विकसित होते. त्यासाठी शरीरातील जनुकीय बदल कारणीभूत असून त्यामुळेच कर्करोगाची पुनरावृत्ती होते. यासाठी टाटा स्मारक केंद्र TMC आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स NIBMG कल्याणी संस्थेतील संशोधकांनी एकत्रित संशोधन केले. डॉक्टर रमेशचंद्र पाटकर यांचे निधन. कला आणि साहित्य क्षेत्रात योगदान. लेखक व प्राध्यापक कॉम्रेड डॉक्टर शरदचंद्र पाटणकर. मुंबईतील विल्सन महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. मार्क्सवादी विचारसरणीचे. त्यांची पुस्तके कलेचा इतिहास, महाराष्ट्राच्या नियतकालिकातील कलाविचार. मुंबईत GBSचा पहिला बळी. नायर रुग्णालयात 53 वर्षीय व्यक्तीचा बळी. गुइलेन बॅरे सिंड्रोमने मृत्यू. पाय शक्तिहीन झाल्याने रुग्णालयात दाखल. भारताची मकाऊवर मात. भारताने आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मकाऊला 5-0 असे नमविले. बेकायदा पत्नी विश्वासू रखेल असे शब्द स्त्रीद्वेषी. मुंबई उच्च न्यायालयाने 2004 मध्ये एका आदेशात कायदेशीर पत्नी विश्वासू रखेल असे शब्द वापरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, यामुळे घटनेच्या मूळ तत्वाचे उल्लंघन होत असून हे स्त्रीद्वेषी आहे अशी टिप्पणी केली. भारत फ्रान्स संबंध नव्या उंचीवर. भारत आणि फ्रान्स व्यापार आणि गुंतवणूक वाढीची आव्हानं करतानाच हिंद प्रशांत क्षेत्रासह विविध जागतिक व्यासपीठावरील संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन द्विपक्षीय चर्चा झाली यांच्यात. भारत फ्रान्स अणुभट्टी उभारणार. स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर MSR आणि ॲडव्हान्स मॉड्युलर रिॲक्टर AMR तयार करणार असणं. PMLAचा अर्थ कैद नव्हे. आर्थिक गैरव्यवहार कायद्याचा PMLA उद्देश म्हणजे एखाद्याला केवळ तुरुंगात ठेवणे हा नाही असे SCने म्हणजे सुप्रीम कोर्टाने ईडीला म्हणत ईडीची कानउघडणी केली. महंत सत्येंद्र दास यांचे निधन. अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे लखनौ येथे निधन झाले. वयाच्या 85व्या वर्षी. त्यांना मेंदूचा पक्षाघात झाला होता. ब्रेन स्ट्रोक. 13 फेब्रुवारी 2025. भारताचे निर्भेळ यश. अहमदाबाद येथे सुरू असलेल्या भारत इंग्लंड क्रिकेट सामन्याचा 3-0 असा भारताचा विजय. सलामीवीर शुभम गिल 102 चेंडूत 112 धावा. हा त्याचा 50वा सामना होता. एवढ्या कमी सामन्यात 2,500 धावा पूर्ण करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा हशीम आमला आहे, ज्याने 51 सामन्यात 2,500 धावा पूर्ण केल्या होत्या.